26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी पारधी समाजाचं प्रोत्साहन करण्यात यावं व अन्य मागण्यांसाठी आज दलित महासंघ आदिवासी पारधी हक्काच्या वतीनं तासगाव तहसीलवर आमचा घंटानाद मोर्चा व बेमुदत राहुटी आंदोलन आजपासून आम्ही चालू करत आहोत। तर त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही मोर्चा सुरुवात करत आहोत। तासगाव तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसील कार्यालयावर घंटानाद मोर्चा काढून राहुटी आंदोलन छेडण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली। मुख्य मार्गावरून गणपती मंदिरामार्गे तहसीलवर मोर्चा नेण्यात आला। मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी स्वीकारले, परंतु जोपर्यंत तहसीलदार रवींद्र रांजणे येत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नाही व हे आंदोलन सुरूच राहणार अशी आंदोलकांनी भूमिका घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली। त्यामुळे तहसील आवारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते। त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। रात्री 9च्या सुमारास तहसीलदार रांजणे यांनी शिष्टमंडळास बोलावून सुमारे 1.5 तास सकारात्मक चर्चा केली। बैठकीच्या सुरुवातीला वायदंडे यांनी पारधी समाजाचे सर्व प्रश्न व समस्या मांडल्या। तहसीलदार यांनी मागण्यांबाबत ठोस अंमलबजावणी करू, पुनर्वसनाबाबत यादी तयार करणे, जातीचे दाखले, शिधापत्रिका देणे यासह सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। यावेळी दलित महासंघाचे नेते सदाभाऊ चांदणे, सरचिटणीस शामराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते पत्रकार अधिकराव आबा लोखंडे, सुनील मोरे सर, संभाजी मस्के, राजू वायदंडे, आदिवासी पारधी हक्क अभियानाचे राजू काळे, अशोक पवार, चरण पवार, जयश्री चव्हाण, उषा चव्हाण, काजल चव्हाण, सचिन पवार, कबूतर पवार, कोयन्या पवार, तेजस पवार यांच्यासह शेकडो पारधी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, तासगाव। करण्यात यावं व अन्य प्रलंबित मागण्यासाठी आम्ही दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं आज तासगाव तहसील कार्यालयावरती घंटानाद मोर्चा काढलेला आहे। तसंच बेमुदत राहुटी आंदोलन चालू केलेलं आहे। सदर आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आलेला आहे। परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असताना सुद्धा इथले तहसीलदार या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत। याचा आम्ही दलित महासंघ आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। एका वंचित आणि शोषित पीडित या समाजाचा न्याय देण्याची भूमिका इथल्या प्रशासनाची दिसून येत नाही। जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये पारधी पुनर्वसनासंदर्भात ठोस अंमलबजावणी किंवा उपाययोजना होत असताना तासगाव तालुक्यातील मात्र प्रशासनाची या ठिकाणी उदासीनता दिसून येत आहे आणि सदर या मागण्यांची आमच्या पूर्तता जर झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहे आणि पारधी पुनर्वसनासंदर्भात जे ठोस भूमिका इथल्या प्रशासनाने घ्यावी व त्यांना जातीचे दाखले असेल, शिधापत्रिका असतील, आधार कार्ड असेल, या सर्व कागदपत्राची त्यांना पूर्तता करून देण्यात यावी। तसेच पुनर्वसनाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित व रखडलेला आहे, तो प्रश्न त्या ठिकाणी पारधी पुनर्वसनाचा मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या आजचा मोर्चा व बेमुदत राहुटी आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि जर या आंदोलनाची दखल घेतली नाही किंवा या आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये दलित महासंघाच्या वतीने हे आंदोलन आम्ही जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं करू असा इशारा देतो।